नुकत्याच वयात येऊ लागलेल्या अल्पवयीन मुली ज्यांना भविष्य खुणावत असतं, डोळ्यामध्ये स्वप्न उमलत असतात, जगाची ओळख करून घेण्याची ओढ असते. पण सोलापुरातल्या नुकत्याच वयात येणाऱ्या या मुली एका ओझ्यानं वाकल्यात. ते ओझं आहे पोटातल्या गर्भाचं. हे भयानक वास्तव आहे सोलापुरातलं. तब्बल 34 अल्पवयीन गर्भार मुलींवर रुग्णालयामध्ये उपचार झालेत आणि ही माहिती समोर येताच सोलापूर जिल्हा हादरून गेलाय. याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया. ज्या वयात स्वच्छंदीपणे बागडायचं, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेऊन भविष्याला आकार द्यायचा, स्वतःची ओळख निर्माण करायची, त्या वयात सोलापुरातल्या या मुलींना पोटातल्या गर्भाचं ओझं घेऊन फिरावं लागतंय. मानसिक आणि शारीरिकरित्या या मुली गर्भारपणासाठी तयार नसताना त्यांच्यावर ते लादलं गेलंय. आणि धक्कादायक म्हणजे पॉक्सो कायद्यानुसार रुग्णालयांनी पोलिसांना याची माहिती देणं अपेक्षित होतं, पण गल्लाभरू शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी पोलिसांना भनकही लागू न देता त्या अल्पवयीन मुलींवर उपचारही केले. मोहोळ तालुक्यातल्या एका सामाजिक संस्थेनं माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती उघड केली आहे. त्यानंतर खडबडून जागा झालेल्या पोलीस प्रशासनानं पालिकेनं दिलेल्या 86 गर्भवतींच्या यादीची फेरतपासणी केली आणि तब्बल 34 मुली अल्पवयीन असल्याचं समोर आलं. 34 प्रकरणामध्ये अंडरएज मुलीच्या 18 वयाच्या कालच्या मुलींच्या प्रेग्नन्सी रिलेटेड ट्रीटमेंट वेगळं वैद्यकीय शाळात झालेलं आहे. म्हणून त्यात कॉर्पोरेशनच्याही आहे आणि काही खाजगी हॉस्पिटल्सच्याही उल्लेख आहेत. संबंधित परिवार ज्यांनी बालविवाह केलं आणि ज्या ठिकाणी ते ट्रीटमेंटसाठी आलं तिकडचे जे मेडिकल ऑफिसर त्यांच्या विरुद्धही आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. आतापर्यंत 10 केसेस दाखल झालेल्या आहेत. या संदर्भात रुग्णालयांच्या आर्थिक व्यवहारांचाही पोलिसांनी तपास केलाय. तर हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. तर सोलापूरमध्ये 34 मुली अल्पवयीन माता ज्या त्यांचं प्रमाण बाहेर आलंय, तर पूर्ण जिल्ह्यामध्ये किती असणार आहे ही खूपच धक्कादायक आहे. आपल्याकडे बालविवाह प्रतिबंधक कायदा असताना, म्हणजे एक सक्षम कायदा असताना त्याची अंमलबजावणी होती की नाही हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्याच पद्धतीने बालविवाह रोखण्यासाठी सोलापूर शहर असेल, सोलापूर जिल्हा असेल, इथे मोठ्या प्रमाणात त्या ह्याच्यामध्ये बाल महिला कल्याण समिती असतील किंवा बाल महिला कल्याण ऑफिस असेल, या काही गोष्टी थांबवण्याचा जो प्रकार असेल किंवा गुन्हे नोंद करण्याचा प्रकार होते की नाही याच्याबद्दल ही सुद्धा शंका निर्माण झाली आहे. तर सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. 19 मातांच्या संदर्भात MLC ही दाखल झालेली आहे, जो आपण फर्स्ट रिपोर्ट देतो पोलीस स्टेशनला जवळच्या. तर संबंधित मेडिकल ऑफिसर, सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडनं असं MLC दाखल झालेली आहे. उर्वरित 15 मातांची MLC मात्र सोलापूर शहरातील आमचे जे UPSC सेंटर आहेत तिथल्या युमनकडनं दाखल झालेले नाहीत. MLC ही दाखल झाली पाहिजे याच्या सूचना आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्या मुलींचा बालविवाह झाला होता का, की त्या मुली अत्याचार पीडित होत्या? जर राज्यातल्या एका शहरातल्या अल्पवयीन गर्भार मुलींची संख्या इतकी असेल तर राज्यात हा आकडा किती भयानक असेल असे प्रश्न या निमित्तानं पडतात. स्त्रीला सृजनाचं वरदान आहे असं म्हणतात, पण या 34 उमलत्या कळ्यांच्या नशिबात मात्र हेच वरदान शाप ठरतंय, जखम बनून सलतंय. आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.